PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। MIG-21 ग्रुप आणि उद्योजक व व्यावसायिकांना येणाऱ्या समस्यांविषयी तसेच आपल्या उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण कसं होईल व लीडरशिप विषयी माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड मनपा व माजी नगरसेवक अजितभाऊ खवाणे यांच्यासोबत मीटिंग आयोजित केली होती। यावेळी कल्याण बाबर, अनिल साळवे, अब्बास चौधरी, आदित्य गायकवाड, मयूर मुळे, कुमार लोमटे, सचिन भोसले, महेश जाधव, दीपक बाबर, दत्तात्रय राठोड, भारत नरवडे, राकेश पाटील, भूपेंद्र सिंग, सतीश परपते इत्यादी व 150च्या आसपास उद्योजक, व्यावसायिक व प्रोफेशनलिस्ट उपस्थित होते। ही मीटिंग काल 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता हॉटेल श्री मोरवाडी कोर्टजवळ पिंपरी येथे मोठ्या उत्साहात पार पडली। सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या अजितभाऊ यांच्या समोर मांडल्या। त्यानंतर त्या समस्यांचं निराकरणाच्या दृष्टीने पाहूया सविस्तर अजित गव्हाणे काय म्हणाले ते। काही उद्योजक आहेत त्यांच्या समस्यावर आज त्यांनी समुद्र झाली, काय समस्या होत्या आणि कसं तुम्ही त्याचं निराकरण करणार आहे। आज या सगळ्यांनी मला एक संधी प्राप्त करून दिली आणि त्याच्यामध्ये त्यांच्याशी मला इंटरॅक्ट करता आलं। त्यांचे प्रश्न या निमित्ताने त्यांनी मला सांगितले। भोसरी आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या परिसरामध्ये जे उद्योजक काम करतात, कारखानदार यांचे काही प्रश्न या निमित्ताने त्यांनी माझ्या पुढे मांडले। त्याच्यामध्ये बेसिक ज्या गोष्टी होत्या म्हणजे इंडस्ट्रीला अगदी मूलभूत गोष्टीसुद्धा आज ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत त्या पूर्ण होत नाही। ज्याच्यामध्ये कचऱ्याची समस्या सारखा अतिशय छोटा विषय आहे, परंतु तो त्यांना अतिशय त्रासदायक होतो। ती सुविधा महापालिकेकडनं नीट पुरवली जात नाही। ट्रॅफिकची समस्या त्यांच्यासाठी खूप मोठी आहे। रोज ट्रॅफिक इश्यूजला ते फेस करतात। त्या दृष्टिकोनातनं काही करता येईल का असं पण त्या याच्यामध्ये होतं। नंतर त्यांची जे काही त्यांच्याकडे कामगार काम करतात ते सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहेत आणि कारखान्यांच्या माध्यमातून शासनाला, महापालिकेला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस दिले जातात। त्याच्यातनं त्या कामगारांसाठी काही गोष्टी त्यांना अपेक्षित, त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मेडिकल फॅसिलिटी जी त्यांना मिळायला पाहिजे ती त्याच्यापासून वंचित आहेत आणि इतरही प्रश्न कामगारांच्या संदर्भातले त्यांनी या ठिकाणी मांडले। आणि शहरामध्ये राहत असताना त्यांना इथं सुरक्षित वातावरण राहावं, कारखानदारांना असेल किंवा कामगारांना, अगदी कामगारांच्या संदर्भात या ठिकाणी एक विषय पुढे आला की कामगारांचे पगार झाले तर ते जेव्हा घरी जात असतात त्या अनेकांना त्या ठिकाणी लुटण्यात येतं। अशा प्रकारच्या अतिशय दुर्दैवी घटना MIDC मध्ये होतात। तर ते निश्चितच खूप दुर्दैवी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं काही पावलं ताबडतोब उचलण्याची गरज आहे। कारण महिनाभर एखादा माणूस जेव्हा कष्ट करतो आणि महिन्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावर हा प्रसंग येतात तर ते अतिशय वाईट आहे। आणि इथल्या कारखानदारीला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अपेक्षा आहेत। कारखानदारी इथली जी आहे ही टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि त्यासाठी जे जे काही केंद्राकडनं, शासनाकडनं, महापालिकेकडनं जे काही गोष्टी होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेले आहेत। आणि एकूणच MIDC आज भोसरी MIDC, पिंपरी चिंचवड शहरातली MIDC आता मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आणि त्या दृष्टिकोनातनं काही करणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याकडं टाटा मोटर्स, बजाज, सँडविक, खूप मोठमोठ्या कंपन्या आपल्या इथं, महिंद्रा कंपनी, अशा अनेक कंपन्या आपल्याकडं अनेक वर्षापासून होत्या, परंतु आता तुम्ही इथं बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या शिफ्ट होतात आणि त्यांचे जे प्लॉट्स आहेत ते रेसिडेन्शियल प्लॉट करून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स होत आहेत। त्याच्यामुळे इथली कारखानदारी मोठ्या प्रमाणात कमी आणि ह्या मोठ्या कारखान्यावरती जे अवलंबून कारखाने आहेत छोटे छोटे यांना त्याच्यामुळं काही अडचणीला सामोरं जावं लागतं, त्यांना पुन्हा इथून दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागतं। हे पण काही विषय तर त्या दृष्टिकोनातनं जे महाराष्ट्रामध्ये आज कारखानदारी, पूर्वी महाराष्ट्र त्या बाबतीत खूप पुढे होतं, परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये नवीन उद्योजक, नवीन कारखाने आलेले नाहीत आणि ते कारखाने इतर राज्यामध्ये, गुजरातमध्ये बरेचसे कारखाने त्या ठिकाणी शिफ्ट झाले। त्याचं कारण इथल्या लिडरशिपकडनं जे काही त्या कारखान्यांसाठी फॅसिलिटीज द्यायला पाहिजेत, त्यांना इथं ज्या काही गोष्टी द्यायला पाहिजे त्या दिल्या गेल्या नाही आणि शेजारच्या राज्यांनी त्यांना तशा प्रकारची मदत केल्यामुळं ती कारखाने तिकडे गेले। त्याच्यामुळं प्रचंड नुकसान आपल्या इथल्या लोकांचं झालं। विशेषतः जे काही तरुण आहेत त्यांच्या नोकरीची समस्या, व्यवसायाची समस्या त्याच्यामध्ये निर्माण झाली। त्यांच्या त्याही फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे की आपल्याला कारखानदारीला पोषक वातावरण आणि कारखानदारीत
काम करणाऱ्या कारखानदारांना कुठल्याही प्रकारचं गुंडगिरी दादागिरीला सामोरं जावा लागू नये या दृष्टिकोनात त्यांच्या अपेक्षा आहेत. त्या दृष्टिकोनातून जे काही महापालिका असेल, विधानसभा म्हणजे राज्य सरकार असेल, या माध्यमातून अशा चुकीच्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी त्यांची अपेक्षा आहे. असे वेगवेगळ्या अनेक प्रश्नांवरती या ठिकाणी चर्चा झाली. भाऊ, आपण आत्ता पाहिल्याच्या नंतर आपण पिंपरी चिंचवड शहरातील MIDCचा किंवा राज्याच्या MIDCवरती लाईट बिलाचा मोठ्या प्रमाणात युनिटचा रेट वाढलेला आहे आणि आपल्या राज्यापेक्षा इतर राज्य त्याला स्वस्त वीज बिल पुरवतं. त्यामुळं कदाचित या भागातली कारखाने आपल्या राज्यातून बाहेर जात असतात. आपण इश्यू आहे त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट याच्यामध्ये अपयशी ठरलेले. त्याच्या आपल्या इकडं जे काही लाईट जनरेट व्हायला पाहिजे ती होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि जी काही वीज दिली जाते त्याचे रेट्स इतर राज्याच्या तुलनेमध्ये जास्त असल्यामुळं कारखानदारांनी मोठ्या प्रमाणात इतर राज्यामध्ये जायचं ठरवल्यामुळं आपल्या राज्यामध्ये हे फार मोठं नुकसान आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या इथल्या मुलांना आता भविष्यामध्ये इतर राज्यामध्ये जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करण्याची वेळ हे राज्य सरकारच्या अपयशामुळे हे घडलेले आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आगामी काळामध्ये सत्ता बदल नक्की होणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार, त्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या सरकारकडनं भविष्यामध्ये त्यांच्या अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टीचं बदल होऊन याच्यामध्ये कारखानदारांना लाईटच्या संदर्भात जे काही प्रॉब्लेम फेस करावं लागतात ते होऊ नये अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी इथले तुम्ही जो बोलता होताच म्हणले की जे स्क्रॅपचा धंदा असेल अशा समस्याला उद्योजकांना सामोरं जायला लागते. तर तुम्ही सगळ्या MIDCमध्ये आज कुठे भोसरी MIDC, पिंपरी चिंचवड शहरातल्या MIDC, चाकण असेल किंवा इतर कुठले तिथं ज्या पद्धतीने राज्यकर्ते हस्तक्षेप करतात आणि कारखानदारांना त्रास दिला जातो हे सगळ्यांना जग जाहीर आहे. हे थांबलं पाहिजे ना. कारखानदार एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला जर तिथं व्यवस्थित चांगलं काम करून दिलं जाणत नसेल तर ते चुकीचंच आहे ना. आपण पाहिल्याच्या नंतर आता सांगितलं की कामगारांची लूट रस्त्याने होत असते आणि यासाठी जर कधी पाहिल्याच्या नंतर पोलीस प्रशासन याच्यावरती दुर्लक्ष करते आणि या भागातील लोकप्रतिनिधी त्या पोलीस प्रशासनावरती दबाव टाकते का असं वाटतं? हे तर नक्की आहे की पोलीस प्रशासन कमी पडते. जर एखादा व्यक्ती महिनाभर कष्ट करतो एखाद्या कारखान्यात आणि त्याचा महिन्याचा पगार झाला तर तो जर ते जात असेल आणि त्याला लुटलं जातं तर याच्यात दुर्दैव काय. आणि हे का घडतं की जे काही उद्योग असे लुटमार करणारे, चोऱ्या करणारे जे कोणी आहे, ही जी लोक समाजातली माणूस कुठलाही जन्माने तर वाईट नसतो. लोक वाईट कधी होतात तर त्याच्यावरती काही अडचणी प्रसंग येतात त्याच्यातनं हे घडत जातं. त्याच्यामुळं समाजामध्ये काम करणाऱ्या राज्यकर्त्याने, राज्याचं नेतृत्व करणाऱ्यांनी किंवा महापालिका असतात सगळ्यांचं काम आहे की नवीन पिढी जी तयार होती ती संस्कारबद्ध पिढी तयार झाली पाहिजे. त्या पिढीला चांगले संस्कार दिले गेले पाहिजे. त्यांना शिक्षण आणि व्यवसायाची संधी योग्य रीतीने प्राप्त झाली आणि त्यांना जर ती संधी प्राप्त अशा प्रकारच्या वाईट वळणाला कोणी जाणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं काम होणं अपेक्षित आहे. आणि ते काम सगळ्यांचंच आहे, राज्यकर्त्यांचं नक्कीच आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाचं त्यासाठी योगदान असलं पाहिजे. एकंदरीत ही बैठक विधानसभेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीला तोंडावर समोर ठेवून ही बैठक ठेवण्यात आलेली आहे. कारण ज्या लोकप्रतिनिधीला इथला उद्योजक तरसलेला असला दिसून येते का? ही बैठक त्या अनुषंगानेच लावली की मला स्वतःला इच्छा होती की आपल्या भागातल्या जे उद्योजक आहेत, कारखानदार यांच्याशी आपल्याला चर्चा करायची होती. मला चर्चा करायची, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे होते. आणि आज ही बैठक होण्याआधी बऱ्याचदा आमचं इंटरॅक्शन झालेलं आहे. त्यांनी काही आधी पण मला इथल्या अडचणी सांगितल्या होत्या आणि त्या अनुषंगाने चर्चा झाली आणि हे जे विषय आहेत हे नक्की सोडवण्यासारखे आहेत. आणि आत्ताचं लिडरशिप याला अपयशी ठरले त्याच्यामुळे घडलेलं आहे. नवीन उद्योजकांना काय आवाहन करणार बरं त्या माध्यमातून? नवीन उद्योगांना या निमित्ताने एक तर त्यांची सगळ्यांची स्वप्न आहेत, ते सगळे कष्ट करून या ठिकाणी व्यवसाय करतात. आज त्या लेवलला ज्या लेवलला ते आले त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आणि अधिक इथून पुढच्या काळामध्ये अधिक त्यांची भरवाढ होण्याच्या दृष्टिकोनात त्यांचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी ते करतात. हे करत असताना त्यांनी मेक 21 हा जो प्लॅटफॉर्म निर्माण केला त्या माध्यमातून ते इतर लोकांना सुद्धा मदत करण्याची भूमिका करतात. त्या निमित्ताने घेतात. सोशल ॲक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणात चालतात आणि जे काही समाजामध्ये गरजेचे ते करण्याचा प्रयत्न करतात.
आणि त्या अनुषंगाने म्हणजे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात आपण काहीतरी देणं लागतो या भावनेचं ते काम करतात. ती ॲक्टिव्हिटी अजून कशी वाढेल आणि पुढच्या जनरेशनसाठी आणखीन चांगलं काम कसं करता येईल, त्यांना योग्य दिशा कशी देता येईल, या पद्धतीचं काम त्यांच्याकडनं मला वाटतं त्यांनी केलं पाहिजे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.